नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। भिवापूर हे तालुक्याचे ठिकाण असूनही ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची व्यवस्था नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। तरी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात यावे याकरिता ओबीसी सेवा संघाच्या व भिवापूरमधील नागरिकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे निवेदन देण्यात आले। नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। आपण आता भिवापूर ग्रामीण रुग्णालय इथे आहोत आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेंटरची मागणी करण्यासाठी आज ओबीसी सेवा संघाने इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी इथे सर्व भिवापूरमधले वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, एक पक्ष म्हणून नाही तर आपल्या भिवापुरातल्या नागरिकांच्या आरोग्याची एक सुविधा झाली पाहिजे म्हणून इथे गोळा झालेले आहेत आणि निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। तर ऐकून घेऊयात की यांचं काय म्हणणं आहे। आज निवेदन देण्यामागे भिवापूर तालुक्यातून अनेक ओबीसी सेवा संघातील अधिकारी लोक आले आहेत आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये आणि निवेदन देण्यामागचं हेच कारण आहे का भिवापूर हे भरवस्तीचं तालुक्याचं ठिकाण आहे। आम्ही निवडलेले लोकप्रतिनिधी एकाला मायच्या आणि एकाला मावशीच्या का करतात। भिवापूरमध्ये अशी सुविधा व्हायला पाहिजे। उमरेडचे सौंदर्यीकरण त्यांचं जेवढं करतात तेवढं सौंदर्यीकरण भिवापूरचंही करायचं आणि भिवापूरपासून 10-15 किलोमीटर अंतरावर असे ना 3 किलोमीटर 2-4 किलोमीटर अंतरावरून अनेक लोकांना, लाभार्थ्यांना सोनोग्राफी, MRI वगैरे सुविधांकरता वारंवार उमरेड नगरीमध्ये धाव घ्यावं लागते। हॉस्पिटलमध्ये अनेक ब्रेकरमधून त्यांना या जीवाचा सामना करावा लागतो। अशा प्रसंगातून त्यांना आमचं असं म्हणणं आहे का भिवापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी, MRI, एक्सरे यांची सुद्धा सुविधा करण्यात यावी की जेणेकरून त्यांना उत्तम आरोग्य जोपासता येईल आणि त्या माध्यमातूनच आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये आज एकमताने ठराव घेऊन आज KHO ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। भिवापूर येथे ग्रामीण रुग्णालयाची स्थापना जवळपास 20 वर्षापूर्वी झालेली आहे, परंतु स्वास्थ्याच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने इथे अनेक त्रुट्या राहिलेल्या आहेत। ग्रामीण भाग हा मोठा असून या ठिकाणी खेड्यापाड्यावरचे जे लोक आहेत ते या हॉस्पिटलवर निर्भर आहेत, परंतु इथे सोयी सुविधेच्या अभावामुळे अनेक रुग्णांना उमरेड आणि नागपूर या सारख्या ठिकाणी जावं लागते। त्यामुळे ओबीसी सेवा संघाच्या वतीने आज जे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये या ठिकाणी जे स्वास्थ्य सुविधामध्ये सोनोग्राफीसारखी एक जी सुविधा आहे ती सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात यावी, जेणेकरून महिलांना ज्या ग्रामीण स्थळावरून इथे येतात त्यांना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये या उद्देशाने या ठिकाणी सोनोग्राफीची व्यवस्था करण्यासाठी ते देण्यात आणि शासन स्तरावर आमची अशी मागणी आहे की इथे ट्रॉमा सेंटरची स्थापना तर झालेली आहे, परंतु कोणतीही या ठिकाणी सोयी सुविधा अजूनपर्यंत झालेल्या नाही आहे। त्यामुळे कमीत कमी ह्या प्राथमिक स्तरावरच्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध व्हाव्या अशी या निवेदनातून मागणी आणि ती शासन स्तराने ती ताबडतोब मान्य करावी अशी या निवेदनामार्फत विनंती। भिवापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे, लोकवस्ती अधिक आहे, ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मागील बरेच वर्षापासून भिवापूरला ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे आणि भिवापूरसह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणामध्ये जनता ही या ग्रामीण रुग्णालयाचा लाभ घेत आहे। असं असताना देखील या ठिकाणी काही सुविधा ज्या आहेत त्या होणं अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी ट्रॉमा सेंटर आहे आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हव्या त्या सुविधा नाही। त्या ठिकाणी एक्सरे, त्यानंतर सोनोग्राफी, MRI ह्या सुविधा उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक आहे। यासारख्या सुविधा नसल्यामुळे नाहक रुग्णांना नागपूर, उमरेड किंवा नागभीड या ठिकाणी लांबवरचा प्रवास करून त्या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी करावी लागते। ह्या सुविधा जर या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर त्यांचा पैसाही वाचेल, वेळही वाचेल आणि वेळेवर रुग्णांना त्या सुविधेचा लाभही घेता येईल। त्यामुळे या ठिकाणी योग्य अशा तज्ज्ञांची स्थापना व्हावी आणि ह्या ज्या सुविधा आहेत MRI, एक्सरे आणि सोनोग्राफी ह्या सुविधा या ठिकाणी
तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक जनप्रतिनिधी, आमदार आहे, खासदार आहे, या प्रतिनिधींनी या ठिकाणी आवश्यक ते प्रयत्न करावे, याचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करावा आणि ह्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. या अनुषंगानेच आज या ठिकाणी ओबीसी सेवा संघाच्या वतीने निवेदन देऊन या सुविधा होण्यासाठी सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करण्याचा मनोदय आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. नमस्कार, मी महेश टेडमन. मागील 20-25 वर्षापासून मी सातत्याने बघत आहे की आपल्या या भिवापूर शहराला ग्रामीण रुग्णालयासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. पण जागा उपलब्ध आहे, सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. या ठिकाणी ट्रॉमा सेंटर सुद्धा नाही, सोनोग्राफी नाही. मोठी शोकाची गोष्ट आहे की 3-3 टन या ठिकाणी 15 वर्ष गावातले आमदार राहून त्यांच्या गावात आरोग्याची सुविधा नाही. मग त्या आमदार महोदयांनी लक्ष कुठं दिला ही महत्त्वाची गोष्ट आहे. माझी विनंती राहील माजी आमदार महोदयांनी की या भिवापूर शहराला 126 खेडेगाव आहेत. आजूबाजूला 2 जिल्हे, 10-15 किलोमीटरचे लोकसुद्धा या ठिकाणी आरोग्याचा लाभ घ्यायला या ठिकाणी येतात. निलज असो, तिकडे पवनी, पंपा, या ठिकाणी शंकरपूर, या मार्गाने BC मार्गाने बरेच लोक या ठिकाणी आरोग्य या ठिकाणी तपासणी करायला येतात. पण या ठिकाणी ते अजिबात सुविधा नसल्यामुळे या ओबीसी संघाच्या वतीने निवेदन देण्यात येते. परंतु निवेदन देत असताना माझीसुद्धा विनंती राहील शासनाला आणि माजी आमदार महोदयांना की त्यांनी या ठिकाणी ट्रॉमा सेंटर, सोनोग्राफीची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आपण ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे उपस्थित आहोत. आज ओबीसी सेवा संघाच्या वतीने अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भिवापूर यांना सोनोग्राफीकरिता आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे. या रुग्णालयात येत्या काही दिवसात आपल्याला अनेक तक्रारी अनुभवास मिळतात. त्यामध्ये नागरिकांच्या समस्या असतात की त्यांना उपचार मिळत नाही आणि उपचार न मिळाल्यामुळे त्यांना दुखापत होते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी ओबीसी सेवा संघाच्या मार्फत च्या वतीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर यांना सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणी केली. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.